आता पुढच्या 5 मिनिटात टॉप 20 घडामोडींचा घेऊयात नॉनस्टॉप आढावा। उत्तर प्रदेशात तब्बल 325 जागा मिळवत भाजपनं होळी आधीच विजयाची रंगपंचमी साजरी केली आहे। उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवताना भाजपनं अखिलेश यादवांची सायकल पंक्चर केली आहे, तर मायावतींचा हत्ती देखील मोदी लाटेपुढे पुरता निष्प्रभ ठरलेला आहे। विशेष म्हणजे एकही मुस्लिम उमेदवार न देता भाजपनं मुस्लिम बहुल भागात विजयाचं कमळ फुलवलंय। उत्तर प्रदेशात सत्ताधारी सपाला 50चा आकडा देखील गाठता आलेला नाहीये। या मोठ्या पराभवानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। जनतेला मोदींकडून खूप अपेक्षा आहे, त्यामुळे आता त्यांनी त्यांची तात्काळ पूर्तता करावी असं आवाहन देखील अखिलेश यादवांनी केलंय। उत्तर प्रदेशात पराभवाचा चेहरा बघावा लागणाऱ्या मायावतींनी भाजपवरती ईव्हीएम घोळाचा आरोप लावलाय। तसंच हिम्मत असेल तर जुन्या पद्धतीने निवडणुका घ्याव्यात असं आव्हान देखील मायावतींनी भाजपला दिलंय। उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचं महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील जोरदार सेलिब्रेशन केलेलं आहे। महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिलेबी वाटली, तर गिरीश महाजन यांनी ढोल ताशाच्या तालावरती ठेका धरला। दरम्यान उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत काँग्रेसला टोला लगावलाय। मोदी आणि शहा यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच भाजपला हा विजय साध्य करता आला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। भाजपच्या घवघवीत यशावर शिवसेनेनं देखील प्रतिक्रिया दिली आहे। राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला चिमटा काढलाय। तर राऊतांच्या या विधानावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किल हास्य करत आणि आपल्या खास शैलीत उत्तर दिलं। 5 राज्यांपैकी 4 राज्यात काँग्रेसला यश मिळालं नसलं तरी पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय। कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं पंजाबमध्ये सत्ताधारी अकाली दल आणि भाजपला पराभवाची धूळ चारली आहे। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसनं काटेकी टक्कर दिली आहे। खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह भाजपच्या 6 मंत्र्यांचा गोव्यात पराभव झालाय। सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचानं वेगळी चूल मांडल्यामुळे भाजपला याचा मोठा फटका बसलाय। मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। दरम्यान गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळवणाऱ्या भाजपनं 21 जागांवरती विजय मिळवलाय, तर काँग्रेसची 60 जागांवरून 25 जागांवर घसरण झाली आहे। त्यामुळे अपक्षांचा कौल मिळणारा पक्ष मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। उत्तराखंडात भाजपनं काँग्रेसला दणका देत देवभूमीत विजयाचं कमळ फुलवलेलं आहे। खुद्द मुख्यमंत्री हरीश रावत यांचा हरिद्वार ग्रामीण आणि कच्छ या दोन्ही मतदारसंघातून मोठ्या फरकानं पराभव झालाय। निवडणुकीआधी काँग्रेसला मोठं भगदाड पडल्याचे परिणाम इथं यावेळेस पाहायला मिळाले। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे। पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं यावेळी दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय। काँग्रेसनं राज्यात नेतृत्व उभं करावं असं म्हणत एक प्रकारे दिल्लीतील नेतृत्वावरती दिग्विजय सिंग यांनी भाष्य केलंय। कैलास सत्यार्थी यांच्या नोबेल पुरस्काराच्या मानपत्राचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आलंय। शुक्रवारी संगम विहार भागातल्या जंगलातून पोलिसांनी सत्यार्थींचं नोबेल मानपत्र शोधून काढलं। काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी सत्यार्थींचं दिल्लीतलं घर फोडून नोबेल मानपत्र आणि नोबेलची प्रतिकृती पळवलेली होती। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 12 जवान शहीद झाले। काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भेज्जी आणि कुट्टा चेरून या दरम्यान सीआरपीएफच्या तुकडीवरती बेछूट गोळीबार केलेला होता।
जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेले साताऱ्याचे सुपुत्र दीपक घाडगे यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। साताऱ्यातील फत्यापूर गावामध्ये काल हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांचे वडील जगन्नाथ घाडगे यांनी आपल्या वीरपुत्राला मुखाग्नी दिला। नजर चुकीनं सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर त्याच्या घरी परतलाय। 21 जानेवारीला पाकिस्ताननं त्याला भारतीय सैन्याच्या ताब्यात दिलं होतं। त्यानंतर तो त्याच्या मूळ गावी म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर गावी परतला। यावेळी चंदू चव्हाणचं ग्रामस्थांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। सांगलीच्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात चौकशी केली जाणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सांगलीत म्हैसाळ प्रकरणाचा आढावा घेतला। त्यावेळी बोलताना त्यांनी म्हैसाळ पॅटर्नप्रमाणे संपूर्ण राज्यात गर्भपात होणाऱ्या घटनांची चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलंय। UAPA कायद्याच्या विरोधात काल मुंबईत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं। या कायद्यामुळे निर्दोष दलित आणि आदिवासींना गुन्हा सिद्ध न होताच कारागृहाची शिक्षा भोगावी लागतेय। UAPA कायद्यामुळे नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात येतंय, त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी या चर्चासत्रातून करण्यात आली। प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आदर्श शिंदे यांच्या नावानं फेक फेसबुक अकाउंट तयार करून लोकांना गंडवण्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बीडच्या आंबेजोगाईचा मूळ रहिवासी असलेल्या संतोष उजागरे या नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा निगडीत गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान फिल्म इंडस्ट्रीत नोकरीचं आमिष दाखवून संतोषनं अनेकांकडून पैसे लाटल्याचा संशय आहे। घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यात घोड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। येवल्यात दर मंगळवारी घोड्यांचा बाजार भरतो। यात राज्यासह परराज्यातील घोडे देखील विक्रीसाठी येत असतात। घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी येणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून गेल्या वर्षापासून इथं घोडा शर्यतीचं आयोजन करण्यात येतंय। व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परत आणण्याच्या तयारीत आहे। सध्या व्हॉट्सअॅप या बीटा टेस्टर फीचरची टेस्टिंग करत असून तुम्ही अबाउट नावानं देखील या जुन्या टेक्स्ट स्टेटसचा वापर करू शकणार आहात। व्हॉट्सअॅपच्या नव्या स्टेटस फीचरबद्दल अनेक युजर्सकडून तक्रारी आल्यानंतर व्हॉट्सअॅप एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे।